तर आज आपण अनारसे बनवणार आहोत. आज मी 1 वाटी तांदूळ भिजत घातले होते. हे घरचेच रोज वापरण्याचे तांदूळ आहे माझे. कोणी राशनच्या पण तांदळांनी बनवते, माझ्याकडे नव्हते राशनचे तांदूळ, त्याचे छान होतात म्हणते, पर याचे पण छान होते. मी दरवर्षी ह्याच तांदळाचे बनवते. तर मी हे 1 वाटी तांदूळ रविवारला भिजू घातलं होतं. आता आज आहे बुधवार, 3 दिवस भिजवून घेतला आहे आणि रोज याच्यातलं पाणी बदलत राहायचं. आणि आज छान धुवून घेते आहे आणि सुकवायला ठेवते. हे तांदूळ आता स्वच्छ धुवून घेतले आहे. आता हे या कापडावर, हे ओढणीचं कापड आहे, याच्या खाली मी पेपर टाकला आहे, याच्यावर कापड टाकलं आहे. तर हे आता याच्यावर सुकवून घ्यायचं आणि घरातच सुकवायचं, बाहेर नाही सुकवायचं. फॅनच्या खाली 1 घंटा याला सुकवून घ्यायचं. थोडस वलसरच राहू द्यायचं, एकदम कोरडं पण नाही करायचं. आणि मग याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं. तर फॅनच्या हवेखाली याला छान सुकू द्यायचं. बघू शकता हे असे झालेले आहे, थोडे वलसर आहे आणि 1 तास झालेला आहे वाळवाला. असेच आपल्याला पाहिजे बारीक करायला. आता हे मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे. आता ह्या पॉट मध्ये टाकून घेते आणि बारीक करून घेते. तर हे आता मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सर मधून, असं बारीक केलेलं आहे. आता याला गाळून घ्यायचं. तर आता हे गाळून घेतलेलं आहे, हे कसंच निघालं आहे, हे टाकून देते इकडे. आता ह्या पिठाला मोजून घ्यायचं वाटीने. पीठ 1 वाटीचं 1.5 वाटी पीठ आलेलं आहे. एका वाटीचं असं 1.5 वाटी, हे 1 वाटी आणि हे अर्धी वाटी पीठ आहे. याच्यात पाऊण वाटी पिठी साखर घालायची. जास्त नाही घालायची साखर. 1 वाटी, सव्वा वाटीला पाऊण वाटी पिठी साखर घालायची. मी पिठी साखर घालते याच्यामध्ये. सव्वा वाटी पीठ होतं, 1च वाटी मी तांदूळ भिजत घातले होते, तर 1 वाटीचं सव्वा वाटी पीठ आहे. याला पण गाळून घ्यायचं. आता हे छान मिक्स करून घेतलं आहे. आता याला पुन्हा एकदा मिक्सर मधून फिरवून घेऊया.
तर याला 5-6 दिवस झालेले आहे या लाडूला. तर याला आता असं बारीक करून घ्यायचं पूर्ण आणि थोडं थोडं पाणी टाकून याला छान भिजवून घ्यायची. तर हे असं भिजवून झालं आहे. मला याला 3 चम्मच पाणी लागलेलं आहे. खूप पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं छिटे मारून असं मऊसूत भिजवून घ्यायचं. जर नाही झालं तर मग 2-3 तुमच्याच्यानं भिजवणं नाही झालं तर 1-2 चम्मच टाकून पाणी टाकून किंवा थोडंसं केळ टाकून मिक्सर मधून फिरवून घ्यायचं जर कोरडं वाटलं तर. पण हे माझं झालं थोडं थोडं म्हणजे 2-3 चम्मच पाणी टाकून असं मी भिजवून घेतलंय. तर इथे मी थोडीशी खसखस घेतलेली आहे आणि आता या अनारसा मी थापून घेते आहे. असा गोल करायचा आणि मग हे असं असं करायचं थोडस आणि खसखस घेऊ असं ह्या खसखसीवर असा अनारसा थापून घ्यायचा. जाडसरच ठेवायचा, खूप पातळ नाही करायचा. जे छोटे छोटे अनारसे थापून घ्यायचे. खसखसची बाजू वर ठेवायची आणि हे प्लेन बाजू खाली करायची. अनारसा बनवून तयार झाला आहे. आता आपण तेल चेक करूया झालं की नाही. तेल झालंच आहे आपलं. तर कमी गॅसवर अनारसे तळून घ्यायचे. बघू शकता तेल झालेलं आहे. अनारसा असा तेलामध्ये टाकून घ्यायचं. असं त्याच्यामध्ये तेल सोडायचं. अनारशावर असं